नमस्कार, मी सिद्धार्थ शिरोळे, आमदार शिवाजीनगर मतदारसंघ. आज जवळजवळ 75 दिवस झालेत जेव्हापासून भारत देश हा कोरोना व्हायरसच्या लढाईच्या विरोधात लॉकडाऊनमध्ये गेला. आणि आज 75 दिवसानंतर बरेच अनुभव आपल्या सर्वांना आलेत. जागतिक अनुभव आहेत, आपल्या देशाचे अनुभव आहेत. तर मला असं वाटलं की हा एक निमित्त साधून आपल्या इथले जे प्रसिद्ध आपले डॉक्टर आहेत किरण रुणवालजी यांच्याशी थोडी चर्चा करावी आणि समजून घ्यावं की जे सामान्य माणसाच्या मनात काही प्रश्न येतात त्याबद्दल ते प्रश्न विचारावे आणि त्याच्यातनं ह्या 75 दिवसात काय काय त्यांचे अनुभव आले हे एका डॉक्टर्स पर्स्पेक्टिव्हनी माहिती करून घेण्यासाठी आज इथे आलोय. तर नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. नमस्कार. काही मनात प्रश्न आहेत. बरेच दिवस चाललं होतं की आपणच आपल्या कल्पना करतो आणि त्या कल्पनांमधनं आपली भीती वाढत असते. पण आधी ह्याला काही प्रेसिडेन्स नव्हता. पण आता मला वाटतं 75 दिवस एक खूप बऱ्यापैकी एक मोठा काळ झाला. तर या काळामध्ये आपले काय काय अनुभव आले आणि इथून पुढे कसं राहील याच्यावर काही मी आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो. म्हणजे ह्याचा सर्वसामान्य व्यक्तींना कुठेतरी त्याचा उपयोग होईल. तर मला असं वाटतं की पहिले म्हणजे की आता आज जवळजवळ 75 दिवस मी सुद्धा कुठं ना कुठं फील्डवरती काम करतोय. अनेक लोक आज हेल्थ वर्कर्स काम करतायत. समाज हा घरी बसून होता, आता बाहेर पडायला लागलाय. कोरोना व्हायरस नेमका ओळखायचा कसा? कोरोना व्हायरसचा पेशंट आहे ना, मुख्यतः त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आता जनरल लोकांमध्ये असा समज आहे की ताप आला, खोकला आला की आपल्याला कोरोना झाला. ही गोष्ट जरी खरी असली तरी कोरोना सोडून इतर काही गोष्टी ह्या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये दरवर्षी आम्हाला साधारण फ्ल्यू, कॉमन कोल्ड, अलर्जिक कॉफ हेही पेशंट भरपूर असतात. त्याच्यामध्ये खोकला असतो, याच्यामध्ये खोकला असतो, त्याच्यामध्ये सर्दी असते, डोकंदुखी असते, अंगदुखी असते फ्लूमध्ये, तसं याच्यामध्ये असते. परंतु मुख्यत्वे कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन माणसाला झालं की इन्फेक्शन पहिलं झाल्याबरोबर पहिला ताप येतो, कुठेही लक्षात. सो नो फिवर नो कोरोना असं एक जवळ 90% इक्वेशन फिवर असलाच पाहिजे. कोरोना व्हायरस म्हणजे फिवर असलाच पाहिजे. मग दुसरा खोकला. खोकल्यामध्ये कोरोना व्हायरसचा खोकला हा टिपिकली ड्राय असतो. म्हणजे त्याच्यामध्ये बेडके न पडणं, कफ न निघणं, ड्राय खोकला. तोच तुम्ही इतर अलर्जिक खोकला असेल तर तो थोडा एक्सपेक्टोरेशन असतं. इतर खोकला जे असतात ब्रॉन्कायटिसचे त्याच्यामध्ये एक्सपेक्टोरेशन असतं, म्हणजे बेडके पडतं किंवा वेट खोकला म्हणू आपण. तर हा ड्राय खोकला, हाय ग्रेड फिवर. आणि जेव्हा खरंच ज्या पेशंटना गांभीर्य दृष्टीने बघायला पाहिजे त्यांच्यामध्ये तिसरा सिम्पटम महत्वाचा म्हणजे दम लागणं, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ. त्यांचा रेस्पिरेटरी रेट वाढतो, ऑक्सिजन खाली खाली यायला लागतं, ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप होतं. आणि हे तीन गोष्टींची सांगड ज्याच्यामध्ये बसली तर त्याला सस्पेक्टेड कोरोना म्हणायचं. आणि मग त्या सस्पेक्टेड कोरोनावरनं यू कॅन कन्फर्म इट बाय स्वॅब टेस्ट आणि ते आपण पुढे बोलूच. म्हणजे आता ताप जो आहे तो ताप साधारणतः 100 असेल, 101 असेल असा असतो का तो ताप? म्हणजे तीव्र ताप असतो 100च्या पुढे ताप, 100च्या तीव्र ताप, ड्राय कॉफ आणि शॉर्टनेस ऑफ खोकला असतो तो ड्राय असा उबळ आलेला खोकला सारखा होतो असा खोकला. आणि तो फ्रिक्वेंटली होत असतो, सारखा होत असतो. आणि जी ब्रेथलेसनेस आहे, तर बऱ्याच वेळेला ऍसिडिटी वाढली की ब्रेथलेसनेस जाणवतो. तर हा जो ब्रेथलेसनेस जो प्रकार आहे तो म्हणजे असं की ब्रेथलेस म्हणजे श्वासाचा रेट साधारण आपला 20 पर्यंत असतो, 15 ते 20 श्वास पर मिनिट. आपण जे श्वास घेतो आणि सोडतो ते 15 ते 20 असतं पर मिनिट. पण तो 30च्या दरम्यान जातो, 35च्या दरम्यान जातो, 40. ऑक्सिजन कमी पडायला लागतो, श्वास घ्यायला लागतो माणूस. त्याचा आवाज बाजूच्या लोकांना येतो की याला दम लागलाय. म्हणजे शॉर्टनेस म्हणजे दम लागणं. हार्ट रेट वाढतो का? आता हे तिसरी झालं श्वासाचं. मग त्याच्याबरोबर काय होतं, पल्स रेट वाढतो. तुमचा हार्ट रेट वाढतो, पल्स रेट वाढतो, पल्स 100च्या पुढे जाते, ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप होतं, जे आम्ही या यंत्राने मोजतो, याच्यामध्ये बोटात असं घालून सॅच्युरेशन बघतो. तर हे
हळूहळू ह्या गोष्टी क्रमाने होत जातात. साधारण असं आतापर्यंतच्या अभ्यासाने असं लक्षात आलंय की 90% लोकांना खोकला ताप हा असतो. 90% लोकांना. त्याच्यातल्या नंतर 70% लोकांना खोकला येतो. अच्छा. आणि 50% लोकांना शॉर्टनेस ऑफ ब्रेथ येतो. ज्यांना ऍडमिट, हे ऍडमिटेड पेशंटचं स्टॅटिस्टिक आहे आतापर्यंत रिसर्चवरचं. आणि मग असिम्प्टोमॅटिक म्हणजे काय? हा, आता हे सोडलं तर तुम्हाला आणखी बरेच काही सिम्पटम्स आहेत ते नॉन स्पेसिफिक आहेत. फॉर एक्झाम्पल की तुम्हाला पोटाचा त्रास, जुलाब, उलट्या होणं. दुसरी गोष्ट जनरल विकनेस, फक्त हातापायात कमजोरी आहे, उठता येत नाही, असं झोपावंसं वाटतं, पायात ताकद नाही, हातात ताकद नाही, विकनेस ट्रिमेंडस. तिसरं डोकेदुखी, अंगदुखी जे फ्ल्यू मध्ये होतं तसे सिम्पटम असतात. चौथं, काही लोकांना चव जाते जिभेवरची, नाकातला श्वास स्मेल कमी होतो, म्हणजे त्यांचा वास घेण्याचा फरक पडतो, त्यांना वास येत नाही. स्मेल आणि टेस्ट या 2 सिम्पटम्स ऍडिशनल होऊ शकतात. हे जे सिम्पटम्स आहेत बाकीचे ते युजली ताप, खोकला याच्या बरोबर असतात. ते सेपरेट नुसते असणं फार कमी आहे, प्रमाण फार कमी आहे. म्हणजे जो बोलबाला झाला की बाबा काय खोकला नसताना, ताप नसताना कोरोना झाला, त्याचं प्रमाण फार कमी आहे. पण समज लोकांना अरे असं होऊ शकतं. त्यामुळे काय होते, अलीकडे आमच्याकडे जे पेशंट येतात, थोडासा खोकला आला की येतात, त्यांना वाटतं कोरोना झाला. थोडासा नुसता ताप आला तरी तो कोरोना नाही. नुसता ताप आला ते 2-3 दिवस ऑब्झर्व करून कदाचित तो ताप निघून पण जातो. कारण दुसऱ्या व्हायरसमुळे किंवा फ्ल्यूमुळे किंवा अलर्जीमुळे येणारा खोकला हा 4-5 दिवसांनी कमी होतो. त्याच्या वेगळ्या गोळ्या असतात, त्याची ट्रीटमेंट असते. म्हणजे असं आढळून आलंय भीतीपोटीच जास्त पेशंट येत आहेत. ठीक आहे, रिअल कोरोनाचे पेशंट आहेत पण त्यांना फार सिम्पटम्स नाही आहेत. 80% लोकांना हा आजार माइल्ड, नो सिम्पटम्स किंवा असिम्पटमॅटिक, काही तक्रार नाही किंवा त्यांना काही माइल्ड तक्रारी आहेत, थोडासा ताप आलाय, थोडासा खोकला आणि बरे झाले, असे 80% लोक आहेत. म्हणजे राहिलेले 20% मग 15% लोकांना रिअली थोडासा मी जे सांगतोय ते सिम्पटम्स यायला लागतात. त्यांना ताप, खोकला, दम लागणं. मग त्यांच्याकडे लक्ष होऊन त्याच्यातले 15% लोक घरी मॅनेज करण्यासारखे असतात. सध्या सरकारची गाईडलाईन नाहीये तशी, परंतु घरी मॅनेज होण्यासारखे पेशंट आहेत 15%. मग राहिलेल्या 5% लोकांना ऍक्च्युली ट्रीटमेंटची, ऑब्झर्वेशनची, पुढच्या ट्रीटमेंटची, हॉस्पिटलायझेशनची जरुरी आहे. म्हणजे 95% क्लास हा अजिबात त्यांना हॉस्पिटलची जरूर नाही. आता सध्या तरी गाईडलाईन्स सरकारच्या अशा आहे की हे जे कफ, फिवर आणि ब्रेथलेसनेस आला की स्वाब करणं, स्वाब पॉझिटिव्ह आला की ऍडमिट करणं, नुसता ताप आला पॉझिटिव्ह निघाला तर ऍडमिट करणं, त्यांना घरी न ठेवणं, हे 2-4 दिवसात मला वाटतं बदलेल. गाईडलाईन्स बदलतील. पण मग मला सांगा की साधारणतः कोरोना व्हायरसची माणसाने टेस्ट कधी केली पाहिजे? कोरोना व्हायरसची टेस्ट ऍक्च्युली नुसता खोकला, नुसतं ताप याच्यासाठी करायची जरूर नाहीये. त्यांनी एक फक्त प्रिकॉशन पाळली, घरामध्ये थांबले, सिंपल औषधं घेतली तापासाठी, पॅरासिटामॉल, कफ सिरप घेतलं, एखादं हळद दूध पिलं, गरम पाणी पिलं, स्वतःला आयसोलेट केलं घरामध्येच, स्वतःला पाणी भरपूर पिलं, खोकला येतोय तर रुमाल ठेवला, मास्क बांधला, लोकांमध्ये बाहेर पडू नये, हे जरी केलं तरी बरेच झालं. पण ह्याच्यामध्येही जर तुम्हाला घरी थांबून नंतर श्वास लागायला लागला, टेम्परेचर हाय व्हायला लागलं, पर्सिस्टंट रात्री 101 टेम्परेचर, 102 टेम्परेचर, किती म्हणतात? एक 4 दिवसानंतर. 4 दिवसानंतर. युजली फ्ल्यू सगळे 5 दिवसात बंद होतात. व्हायरल इन्फेक्शन जे इतर असतात ते 5 दिवसात निघतात. 5 दिवसानंतरही ताप येतोय, खोकला येतोय, दम लागायला लागला तर मग जायलाच पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा कोविड सेंटरमध्ये जाऊन तुमच्या टेस्ट करून घेतल्या पाहिजे. डॉक्टर साहेब, एक भीती काय वाटते की सहसा दुसरा कुठलाही आजार असेल, समजा कॅन्सर झाला तरी माणूस 1 वर्ष 2 वर्ष जगतो, बीपी असेल, शुगर असेल, माणूस जगतो आणि मग काही काळानंतर त्याला त्याचा त्रास होतो. याच्यामध्ये जाणवतंय तर मला माहित नाही, पण साधारणतः 8 ते 10 दिवसात माणूस जातो असं दिसतंय साधारण. मग अशा केसमध्ये आपण कशी सतर्क राहायला पाहिजे. 4 दिवस आपले समजा गेले आणि समजा तो काळ कमी पडू शकतो का? जे पेशंट आता गेलेत, समजा मॉर्टॅलिटी ह्यातला जो भयानक पार्ट वाटतो मॉर्टॅलिटी, तो मॉर्टॅलिटी रेट साधारणतः 3%, 4%, 5% पर्यंत आहे, फ्लक्च्युएटिंग आहे.
तो 1% असता ते एवढं वाटलं नसतं. ही मॉर्टॅलिटी नेमकी कशामुळे आणि ही जी हाय आहे ती नेमकी कशामुळे आणि ती कशी कमी होऊ शकते? आता स्टॅटिस्टिक असं आहे जगामध्ये, रिसर्च मध्ये मॉर्टॅलिटी 3% सुद्धा नाहीये, 1% असेल. नंबर 2, सतर्क राहायला पाहिजे पेशंटने. पेशंट जर सतर्क नसेल आणि तो अंगावर काढत गेला तर त्याच्यामुळे हे लेट पोहोचतायत लोक आणि मॉर्टॅलिटी हाय आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यावरती त्याला 4 दिवसात काही करत नाही, त्याला काही ट्रीटमेंट नाहीये, त्याला रूम मध्ये ठेवतात किंवा वॉर्डमध्ये ठेवतात, बघत असतात त्याच्याकडे, त्याचा सॅच्युरेशन चेक करतात आणि त्याचा श्वासाचा रेट किती आहे ते बघतात, टेम्परेचर किती येते, टेम्परेचरवर औषध देतात, बाकी काही करत नाही. अनलेस यू वर रिअली नीडेड आयसीयू ट्रीटमेंट किंवा ह्याच्यामध्ये तो जे पेशंट आहे ते सुरुवातीपासूनच बॅड असतात, पण ते अंगावर काढतात, सतर्क राहत नाही. युजली याच्यामध्ये ओल्ड एज, अस्थमा, डायबिटीज, कॅन्सर, किमोथेरपी, किडनी फेल्युअर ही जी मंडळी आहे त्यांना जास्त धोका आहे. त्यांना मात्र सतर्कतेने लगेच ऍडमिट करायला हवं. थोडंसं जरा टेम्परेचर 2-3 दिवसात झालं तर, जनरल यंग माणसामध्ये याच्यामध्ये थोडंसं घरी थांबलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता जवळजवळ 75 डेज तुम्ही ऑब्झर्व केलं, स्वतः तुम्ही काम करताय, 75 दिवस झाले. कोरोना व्हायरस हा आपल्याला न होणे हे कसं शक्य आहे? हा नशिबाचा भाग आहे का प्रिकॉशन मधनं आपण हा न होणं वाचू शकतो? नाही, प्रिकॉशनचा भाग आहे, याच्यामध्ये प्रिकॉशन्स नक्की आहेत. तुम्ही आता कोरोना व्हायरस असं आहे की युजली हा ड्रॉपलेट मधनं येतो, म्हणजे माणूस खोकला किंवा शिंक केली त्याच्या उडणाऱ्या तुषारांमधनं तो तुमच्या शरीरात जातो. मग ते अवॉइड करताना काय करताय, समोरचा माणूस आहे त्यांनी मास्क घातला पाहिजे, तो खोकताना त्यांनी मास्क घातला, तुम्ही मास्क घालून उपयोग नाही नुसता, त्यांनी मास्क घातला पाहिजे. तर तुम्हाला आतमध्ये ह्या मास्कचं वैशिष्ट्य असं आहे, ह्या मास्कचं की हे फक्त बाहेर जाणारे तुषार थांबू शकतं, आत येणारे थांबू शकत नाही. आत यायला तुम्हाला N95 घालावा लागतो, जे फक्त हेल्थ वर्करला. हा मास्क आहे, हा N95 मास्क आत येणाऱ्या तुषारांना थांबवतो, म्हणून हा मास्क हा फक्त हेल्थ वर्कर्सनी किंवा जे काम करतायत त्याच्यामध्ये डॉक्टर्स लोकांनी त्यांनी हा मास्क वापरायचा आहे. जनरल पब्लिक मध्ये मास्क घालतात त्याच्यामुळे त्यांनी इन्फेक्शन कमी होत मास्क घातल्यामुळे. नंबर 1. नंबर 2, तुम्ही बाहेर ना आलात की पटकन घरात आल्याबरोबर हात धुतले पाहिजेत. कुठेही बाहेर गेलात आणि कुठे टच झाला तर तिथे जवळपास काही सॅनिटायझेशन असेल तिथे सॅनिटाईज केले पाहिजे. म्हणजे सॅनिटायझर वापरणे, हात धुणे, अंतर ठेवणे बोलण्यामध्ये एकमेकांच्या, मास्क घालणे, याच्यामुळे नक्कीच इन्फेक्टिव्हिटी कमी होते. आता हे तर साधारणतः ह्याच्याबद्दलचं बरंचसं प्रबोधन झालेलं आहे लोकांमध्ये, ते आता वे ऑफ लाईफ पण व्हायला लागली. पण एक सरफेस ट्रान्सफर मुळे कोरोना व्हायरस होऊ शकतो का? ऍक्च्युली कसा होऊ शकतो? ऍक्च्युली हे जे जास्तच त्याच्याबद्दल हवा झाली आहे की नॉब मधनं येतो, हँडल मधनं येतो, याच्यावर पडला तर येतो, प्लास्टिकवर पडला तर जास्त वेळ राहतो, पण एवढं त्याचं ऍक्च्युली तेवढा नाहीये इन्फेक्टिव्हिटी. डायरेक्ट ट्रान्समिशन जे आहे त्याच्यामधनं जास्त आहे, टेबलवरनं किंवा हँडलवरनं किंवा कपड्यावरनं, याच्यावरनं एवढा ट्रान्समिट होत नाही. जेवढा तुम्ही समोरासमोर असताना ड्रॉपलेट मधनं होतो तेवढा याने होत नाही. आणि साधारणतः तर समजा मला एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरस झाला, तो म्हणजे त्याची टेस्ट पॉझिटिव्ह झाली, मग त्याच्यानंतर कशी प्रोसिजर जनरली कसं अनफोल्ड होतं? युजली सांगतो तुम्हाला ना, आमच्याकडे पेशंट आला, खोकला, ताप, ठीक आहे, मग तो नुसता खोकला आलेला पेशंट काय म्हणतात, आमची टेस्ट करून घ्यायची, ताप आला की टेस्ट करून घ्या. भीती एवढी निर्माण झाली आहे, मग गव्हर्नमेंटमध्ये त्यांना नाही म्हणतात टेस्ट, कारण तुम्हाला नाहीये कोरोना. लक्षात येतं की हे नाही, आम्हाला माहिती नाहीये त्याला, पण तो जिद्द असते, त्याला एक मनात भीती असते, माझी टेस्ट करून घ्यावी. मग टेस्ट करून घेतो, पॉझिटिव्ह आला की गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे लगेच त्याला हॉस्पिटलायझेशन, आयसोलेशन करावं लागतं. आयसोलेशन गव्हर्नमेंटची फॅसिलिटीज आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, आणि हॉस्पिटलमध्ये पण आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. ज्यांना अफोर्डिंग आहे ते प्रायव्हेटमध्ये जातात आणि ऍडमिट होतात. आता याच्यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला पहिलं आयसोलेट केलं पाहिजे, त्याला मास्क घालवलं पाहिजे, त्याला वेगळ्या खोलीत झोपवलं पाहिजे, बाथरूम वेगळं पाहिजे, त्याचे अन्न ताणे, त्याचं ताण बीट सगळं वेगळं ठेवलं पाहिजे. त्याची सगळी आयसोलेट इज टोटल आयसोलेशन. त्याला अगदी 8 दिवस 10 दिवस पूर्णपणे बाजूला ठेवलं पाहिजे, तर तो इतर घरातल्या लोकांना मग इन्फेक्ट करू शकणार नाही, हे घरी राहिलं तर. आता हॉस्पिटलमध्ये तर एकदा ऍडमिट झाल्यानंतर तो वेगळाच त्याला ठेवलेलं जात असतं, आणि मग त्याला ऑब्झर्वेशन करत असतात, ब्लड टेस्ट पाठवतात, एक्सरे काढतात,
आणि टेस्ट करतात, त्याच्या ऑब्झर्व करतात. त्याला काही झालेलं नसेल तर 10व्या दिवशी घरी पाठवून देतात. परत टेस्ट करतात का? परत पूर्वी करायचे पण आता ती बंद केली टेस्ट करणं. परत टेस्ट करणं की पूर्वी करायचे, डिस्चार्जच्या आधी टेस्ट करायची, ऍडमिट झाल्यावर मग 5व्या दिवशी मग 10व्या दिवशी अशी टेस्ट करायची. पण आता ते बंद केले. आता फक्त ऍडमिट एकदा पॉझिटिव्ह आला की त्याला 10 दिवस ठेवणे. 10 दिवस सुद्धा आता नवीन प्रोटोकॉल प्रमाणे डे ऑफ सिम्पटम 10th डे, शेवटचे 3 दिवस त्याला काही त्रास नसला पाहिजे. 7 दिवस झाले, 3 दिवस त्रास नाहीये, 10व्या दिवशी घरी, असा प्रोटोकॉल आहे. आता हे झालं पॉझिटिव्ह केस हॉस्पिटलमध्ये. आता सरकार बदलणार आहे कदाचित, हे चाललंय त्यांचं डिस्कशन. आणि होम आयसोलेशन, घरीच ठेवायचं, घरीच आयसोलेट करायचं पॉझिटिव्ह आला तरी. मग ह्याला औषध नेमकं काय ट्रीटमेंट असते? पॅरासिटामॉल असतो वेगळ्या, काय ट्रीटमेंट काय? करेक्ट. याला खरं तर पाहता नुसते खोकला, ताप, याला काही ट्रीटमेंट जरुरी नाहीये. पॅरासिटामॉल सिम्पटोमॅटिक ट्रीटमेंट, सपोर्टिव्ह टाईप ऑफ ट्रीटमेंट. खरी याला ट्रीटमेंट अशी काहीच नाही. वेगवेगळे आता प्रोटोकॉल येत आहेत, पण ह्याला ट्रीटमेंट अशी काही नाहीये. आता ऑब्झर्वेशनल स्टडीज किंवा एक्सपेरिमेंटल तुम्ही हायड्रोक्सिक्लोरोक्विन आहे, आयव्हरमॅक्टिन आहे, वेगवेगळे ड्रग्स ट्रायल चालू आहे आणि देत आहेत, आम्हीही देतोय ते. पण 100% सांगता येत नाही की ह्याच्याने तो प्रोग्रेस होणार नाही असं. काही लोक प्रोग्रेसही होतात. 99% असेच सेल्फ लिमिटिंग असतात. 90% लोक तर बरे होतातच. पण जे काही बाकीचे प्रोग्रेस होतात डिझीज ना, मग हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना जर खूप सिव्हिअर ब्रेथलेस असेल, निमोनिया बायलॅटरल झाला, दम लागला खूप, त्यांना आयसीयू मध्ये ठेवावं लागतं. मग आयसीयू मध्ये हाय फ्लो ऑक्सिजन, लो फ्लो ऑक्सिजन, त्यांच्यावर सतत सातत्याने सॅच्युरेशन मॉनिटर. मग स्टिरॉइड देतात दादा, स्टिरॉइड्स पहिली ट्रीटमेंट आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी, थायमिन, हिपॅरिन नावाचं ब्लड क्लॉट होऊ नये. कारण ह्या आजारामध्ये हा व्हायरस असा आहे की आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार करतो, छोटे छोटे गुठळ्या तयार होतात आणि त्या गुठळ्यांचा त्रास होऊन मनुष्य त्याचे लंग्स खराब होतात. त्या गुठळ्यांचा होऊ नये म्हणून अगदी सुरुवातीपासूनच अँटीकोॲग्युलंट दिले जातात, त्याला हिपॅरिन म्हणतात. ती रक्त पातळ ठेवण्याकरता. ते रक्त पातळ ठेवलं की बरेचसे कॉम्प्लिकेशन या आजाराचे कमी होतात. हा आजार ऍक्च्युली व्हायरस पेक्षा इम्युनॉलॉजिकल आजार जास्त आहे. तुम्हाला वाटतंय का की आता जी मॉर्टॅलिटी रेट आहे आणि आता जे एक्सपिरियन्सेस पूर्ण जगामध्ये आले, त्याचे प्रेसिडेन्सेस आता तयार झाले, तुम्हाला वाटतंय का हा मॉर्टॅलिटी रेट अजून पुढच्या काळामध्ये कमी होईल? खूप कमी होईल. कशामुळे? खूप ह्या औषधांचे नवीन नवीन एक्सपेरिमेंट झाले आणि त्याच्या रिझल्ट मिळायला लागले. आता मी सांगितलेला जो नवीन मॅथ प्लस प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलमध्ये त्यांना असं ऑब्झर्व केलंय की प्रचंड मॉर्टॅलिटी कमी झाली त्यांच्या आयसीयू मध्ये. हे आयसीयूचा प्रोटोकॉल आहे त्यांच्या अमेरिकेतला. त्यांनी ही 4 औषधं वापरल्यामुळे प्रचंड प्रमाणात त्यांचा मॉर्टॅलिटी कमी झाली आहे. आणि साधारणतः आता ह्याच्यात आपण अनेक मिथ्स असतात, काही खरं असतं, खोटं असतं. ऍक्च्युअली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये आपण काय काय ज्याला म्हणजे बऱ्यापैकी चांगली व्हॅलिडिटी आहे किंवा व्हॅलिडेशन आहे, असे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले तर वी आर बेटर इक्विप्ड नॉट टू. सध्या एक अशी आहे की सध्या मार्केटमध्ये म्हणजे बाजारात सध्या होमिओपॅथी, आयुर्वेद, ॲलोपॅथिक काही गोळ्या यांनी प्रिव्हेंटेड. बेसिक कन्सेप्ट इम्युनिटी वाढवणं आहे. तर इम्युनिटी वाढवलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत, प्रचंड आतापर्यंत आपल्याला आलेल्या आहेत. आतापर्यंत जगामध्ये इन्फेक्शन प्रचंड झाली. आपला हा मानव उत्क्रांती जर बघितली तर ह्या सगळ्या पिरियड मधनं इतक्या इन्फेक्शनला तोंड देतो जगलाय. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये इम्युनिटी बऱ्याच आजारांची निर्माण झाली. तर इम्युनिटी कशामुळे निर्माण होते याचे बरेच प्रयोग आपल्या आयुर्वेदापासून आहेत, शास्त्रात जुन्या शास्त्रामध्ये आहेत की सुंठ आहे, हळद आहे, आलं आहे, बरेच नॅचरल इन्ग्रेडियंट, मसाल्याचे पदार्थ आहेत, फळं आहेत, भाज्या आहेत. या बऱ्याच गोष्टींमुळे आपली इम्युनिटी, सूर्यप्रकाश आहे, व्हिटॅमिन डी आहे, रोज 15-20 मिनिटं सूर्यप्रकाशात बसून सूर्याचं ऊन घेणं, ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढते. ह्याला तुम्ही म्हणाल की इव्हिडन्स बेस्ड आहे, असे इव्हिडन्स बेस्ड काही नाही. हे ऑब्झर्वेशन आहे. ह्या माणसाची अशी लाईफस्टाईल होती त्याला बहुतेक इन्फेक्शन झालेली नाहीये, हे हा रेग्युलर फॉलो करतोय. त्यामुळे प्रचंड प्रमाणात आता असे लोकांमध्ये बरेच काही गोष्टी पसरलेल्या आहेत की हे केल्याने इम्युनिटी वाढते, हे खाल्ल्याने होईल,
होमिओपॅथिकचे ड्रॉप्स गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना होणार नाही. हे सगळं बेसिकली एकच फॅक्ट, इम्युनिटी वाढवणे. आणि कोमॉर्बिड जे पेशंट्स आहेत ह्यांनी स्पेसिफिकली काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे रेग्युलर करेक्ट. हा सगळ्यात महत्वाचा, कारण तिथे मॉर्टॅलिटी आहे ती आपण प्रिव्हेंट करू शकतो. तुम्ही जर घरात वयोवृद्ध किंवा 60च्या वरचा माणूस असेल तर त्याला जितकी प्रिकॉशन, अननेसेसरी त्यांनी बाहेर पडलं नाही पाहिजे, बाहेर पडल्याबरोबर मास्क घातला पाहिजे, त्याच्या काळजी, त्याच्या पुढे जाताना घरातल्या लोकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. खोकला कोणाला असेल तर तरी वेगळं बसलं पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारे खोकल्याच्या किंवा तापाच्या पेशंटच्या सानिध्यात न आणणं हे प्रत्येक घराघरातलं कर्तव्य आहे. पण आता समजा काही 40 शीत असतील, 50 शीत असतील, अशी पण लोक आहेत की जे काहीतरी काम करतायत किंवा आता लाईफ आणि लाईव्हलीहूड बॅलन्स करायचं आपल्या समोर एक चॅलेंज आलंय. करेक्ट की करेक्ट, बरोबर आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये समजा कोणाला शुगर आहे किंवा कोणाला बीपीचा त्रास आहे, पण त्याला काम करणं हे अनिवार्य आहे किंवा भाग पडतंय त्याला, कारण त्याचे घर त्याला चालवायचंय. अशा लोकांनी काय प्रिकॉशन, बाहेर पडावंच लागते समजा भविष्य काळामध्ये, बरोबर आहे. अशा लोकांनी काय प्रिकॉशन घ्यावे किंवा त्यांनी त्यांची औषधे नीट घ्यावी किंवा काय नेमकं त्यांनी त्यांचा बीपी कंट्रोल करायला पाहिजे. डायबिटीस कंट्रोल आहे की नाही ते त्याच्याकडे दुर्लक्ष करून तर चालणार नाहीच नाही. आणि प्लस ह्या प्रिकॉशन घेतल्या, प्लस गाणं पाणं चांगलं ठेवलं पाहिजे, प्लस नेहमीचा व्यायाम आणि थोडंसं ऊन घेतलं पाहिजे. आणि आता साधारणतः आपण जे केसेस पाहतोय की प्रत्येक दिवशी वाढत चालल्यात. आता जसं लॉकडाऊन उघडलं तसं केसेस ह्या स्पोरॅडिक होत गेल्या, कुठेही केसेस आता सरफेस होत आहेत. तर हे कधीपर्यंत तुम्हाला चालताना दिसतंय? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की हे किती दिवस. कुठलाही कम्युनिटी आजार, कुठलाही असा व्हायरस आजार सुरुवातीला तो इपिडेमिक असतो, त्या लोकल एरिया पुरता असतो. म्हणजे चायनामध्ये होता, मग तो पॅन्डेमिक झाला, जगात झाला. एक तिसरी टर्म आहे एंडेमिक. एंडेमिक म्हणजे हा परमनंट राहणारा, हा परमनंट राहणारा, सीझनल वरती येणारा, काही कारणामुळे वरती येणारा, हा असं दिसणार आहे तुम्हाला काय, असं वरती येणार आहे, थोडा बसणार आहे, परत वरती येणार आहे, परत बसणार आहे, केसेस येत राहणार आहेत. म्हणजे याचा अर्थ ते म्हणतात तसंच आहे, कोरोना बरोबर जगायला शिका. हे जे वाक्य आहे ते करेक्ट आहे, पण जगायला शिका म्हणजे कसं शिका हे महत्वाचं आहे. याचा अर्थ तुम्हाला जर इथनं पुढे कधीही, इथनं पुढे वर्ष 2 वर्षामध्ये तुम्हाला कधीही खोकला आला, ताप आला तर तुम्ही मास्क चढवला पाहिजे. युअर रिस्पॉन्सिबिलिटी. समाजाच्या दृष्टीने तुम्ही नक्कीच ते प्रसरण थांबवा. तुम्ही काळजी घेतली पाहिजे. ज्यांना येईल त्यांनी काळजी घेतली, ज्यांना नाही त्यांनी काळजी घेऊन उपयोग नाही, त्यांनी मास्क घालून काही उपयोग नाही. ज्यांना झालंय काहीतरी त्रास हे झालं पाहिजे, नंबर 1. नंबर 2, कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता काम केलं पाहिजे. म्हणजे काय की काळजी घ्या ना. तुम्ही कुणाला दिसतोय त्याला लगेच सांगा मास्क घाल, नाही तर बाजूला हो, तो समाजाला त्रास देतोय किंवा लोकांमध्ये इन्फेक्टिव्ह पसरतोय. हे आता तुम्हाला सांगावं लागणार आहे. नवीन मॅनर्स आणावे लागतील, नवीन मॅनर्स जगायचे आणावे लागतील तुम्हाला. हात धुणं आता कंपल्सरी झालेलं आहे. कुठेही गेला तुम्ही, बसला, तो थुंकलेला माणूस असेल त्याच्यावरती तुम्ही हात पडला असेल, माहिती नाही, घरी गेल्याबरोबर किंवा कुठेही मध्ये तुम्हाला सॅनिटाईज करायलाच पाहिजे. तुम्हाला बोलताना एक नवीन मॅनर आणला पाहिजे की थोडंसं दूर बसून बोललं पाहिजे. लाईनीला उभे राहताना बँकेत, इकडे तिकडे, कुठेही, बुकिंगला, रेल्वे, थिएटर, सगळीकडे तुम्हाला थोडंसं अंतर ठेवलं पाहिजे. हे 2-3 वर्ष करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. कारण एकदा हर्ड इम्युनिटी आली 2-3 वर्षांनी किंवा वॅक्सिनेशन आलं तर मग सगळे आपण इम्युन होऊ, मग आपल्याला एवढा धोका राहणार नाही, तो व्हायरस काय करू शकणार नाही. मग किंवा 50% लोक इन्फेक्ट झाली, 60% लोक इन्फेक्ट झाली तर मग तो व्हायरसची इन्फेक्टिव्हिटी कमी होऊन जाते, हर्ड इम्युनिटी येते. आणि हर्ड इम्युनिटी आली की मग आपल्याला एवढी इन्फेक्शनची काळजी राहणार नाही. तोपर्यंत हे वॅक्सिन, हर्ड इम्युनिटी किंवा तत्सम काही यूज पर्यंत आपल्याला ही काळजी घेतलीच पाहिजे. हे नवीन मॅनर्स जगण्याकरता आणलेच पाहिजेत. हात धुणे, लांब राहणे, मास्क चढवणे. आणि एखाद्याला कोरोना व्हायरस झाला, तो त्यातनं रिकव्हर झाला, त्याला परत कोरोना व्हायरस होऊ शकतो का? राईट. आता हा एक प्रश्न सध्या अनुत्तरित आहे.
की तुमच्याकडे अशी केस आली का? तुम्हाला इन्फेक्शन झालंय. इन्फेक्शन झालं की तुम्हाला एक हे सायकल कसं असतं सांगतो तुम्हाला. इन्फेक्शन झालं की पहिलं त्याची RT-PCR जो स्वॅब टेस्ट आहे तो पॉझिटिव्ह येतो. त्याच्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये व्हायरस गेल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट इम्युन सिस्टीम आपली प्रतिकार शक्ती हळूहळू त्याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार करतात. 2 प्रकारच्या अँटीबॉडीज असतात. IgM ज्या इमिजिएटली प्रोटेक्ट करण्याकरता असतात आणि IgG हे लॉंग टर्म साठी असतात. IgG आणि IgM ह्या अँटीबॉडीज असल्या म्हणजे तुम्हाला इन्फेक्शन झालं. समजा तुम्हाला 1 महिन्याने इन्फेक्शन असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन झालं असेल आणि तुम्हाला टेस्ट करायचं मला झालंय की नाही, इन्फेक्शन होऊन गेलंय का, मला एकदा डोकं दुखलं तर बारीक ताप आला होता, मला काहीतरी खोकला येऊन 2 दिवस घसा खवखवला होता, तर मला झालं की नाही हे टेस्ट करण्याकरता तुम्हाला अँटीबॉडी टेस्ट करायला लागेल. अँटीबॉडी टेस्ट अजून अवेलेबल नाही आपल्याकडे, ती येईल मार्केटमध्ये आता. त्या टेस्टमुळे तुम्हाला एक समजेल की तुम्हाला इन्फेक्शन होऊन गेलं की नाही. IgG अँटीबॉडीज तुमच्या जर त्याच्यात सापडल्या, यू हॅव बीन इन्फेक्टेड अँड यू आर नाउ इम्युन. आता ही इम्युनिटी हा पिरियड आताशी 6 महिन्याचा झालाय व्हायरसचा, त्यामुळे माहिती नाही किती दीर्घकाळ अँटीबॉडीज शरीरामध्ये राहतात. जोपर्यंत अँटीबॉडीज शरीरात राहतात तोपर्यंत तुम्ही इम्युन आहात, तुम्हाला परत इन्फेक्शनचे चान्सेस नाहीयेत. अँटीबॉडी ड्रॉप झाले की तुम्हाला इन्फेक्शन होणार, परत होऊ शकतं. त्यामुळे अजून फायनल उत्तर नाही मिळालेलं की परत रिइन्फेक्शन होईल की नाही तुम्हाला. अँटीबॉडीज तयार झाल्या तुमच्या शरीरात IgG आणि त्या दीर्घकाळ मोजून त्या कन्फर्म केल्या. काय झालं, मागे SARS-1 आला होता, त्याच्यानंतर एक मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणून दुसरा 2009 ला आला, 2003 ला आला. तेव्हा असं दिसलं की अँटीबॉडीज तयार झाल्या, IgG अँटीबॉडीज पण आल्या, पण त्या 2 वर्षात संपल्या आणि त्याच्या त्या ड्रॉप झाल्या. तसं तर ह्या कोरोना व्हायरसचं होणार नाही ना की 2 वर्षांनी सगळ्या अँटीबॉडीज ड्रॉप होतील परत इन्फेक्शन होईल की काय, हे आत्ताच उत्तर देता येणार नाही त्याची. शेवट मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये व्हॅक्सिन येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे का मॉर्टॅलिटी रेट औषधांनी खाली येण्याची शक्यता जास्त वाटते? मला तर औषधांनी खाली कमी येण्याची शक्यता जास्त वाटते आणि सेकंड हर्ड इम्युनिटीची वाटते. व्हॅक्सिन अवघड आहे, म्हणजे त्याला आरएनए व्हायरसचं व्हॅक्सिन एक तर लवकर डिफिकल्ट आहे. दुसरी गोष्ट हा व्हायरस वेगळा आहे, याच्यामध्ये अजूनपर्यंत सक्सेस मिळालं नाही. SARS-1च्या वेळेला मिळालं नाही, मिडल ईस्टच्या वेळेला मिळालं नाही MERS. त्याच्यानंतर बरेच RNA व्हायरस आहेत, HCV व्हायरस, बी मध्ये हेपॅटायटिस बी ला मिळालं व्हॅक्सिन, पण C ला नाही काढतं, CRNA व्हायरस आहे. आणि साधारणतः ही जी सिच्युएशन आपल्याला आज जी दिसते ती तुम्हाला साधारणतः मॉर्टॅलिटीच्या हिशोबाने नॉर्मल होताना कधीपर्यंत दिसते? विथ एव्होल्युशन ऑफ सायन्स आणि रोज इन्व्हेन्शन चालू आहे, काही ना काहीतरी त्याच्यात प्रयोग चालू आहेत, वेगवेगळे प्लाझ्मा हे चालू आहे, तर हे मॉर्टॅलिटी रेट साधारणतः 1% किंवा 0.5% पर्यंत समजा येणार असेल तर किती काळ लागू शकतो? साधारण 6 महिने तर नक्कीच लागेल, 6 महिने तर नक्कीच लागणार याच्यामध्ये. कारण हा व्हायरस आता जर आपल्याकडे सर्व्हिलन्स टेस्ट चालू आहेत, अँटीबॉडी सर्व्हिलन्स, किती लोकांमध्ये सिम्प्टोमॅटिक झाले असतील इन्फेक्शन. US मध्ये 13% लोकांमध्ये आढळलंय की अँटीबॉडीज आर प्रेझेंट. UK मध्ये 17% लोकांमध्ये अँटीबॉडीज आर प्रेझेंट. आपल्यामध्ये माझं मत आहे की 20%च्या वरती अँटीबॉडीज प्रेझेंट असायला हव्यात, आणि तो जर असेल तर आपण 6 महिन्यात तो 40-50% पर्यंत जाऊ असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन. आणि अँटीबॉडीज जर आल्या, इम्युन झाली आपली सिस्टीम, तर मॉर्टॅलिटी रेट कमी होईल, इन्फेक्शन कमी होते. नाही, कारण हे फार महत्वाचं आहे. कारण आता ह्या स्टेजमध्ये जो फिअर निर्माण झालाय, पण आता कुठेतरी आपल्याला वी हॅव टू मूव्ह ऑन विथ लाईफ असा एक स्ट्रॉंग मेसेज सगळीकडेच आता तो सुरू झाला आहे. कारण लाईफ आणि लाईव्हलीहूडला बॅलन्स करणं गरजेचं आहे. तर अशा ह्याच्यामध्ये खूप मनात प्रश्न होते, जे आज आपण त्याचं उत्तर दिलं त्याच्यासाठी मी आपला मनापासून आभार मानतो. आणि कुठेतरी मला असं वाटतं की समाजामध्ये आता ह्याची खूप गरज आहे, कारण जो फिअर निर्माण झालाय त्या फिअरला काउंटर करून आज आपण सर्वसामान्य जीवन परत विथ प्रिकॉशन सुरू करण्यासाठी मला असं वाटतं की आपल्यासारख्या एका तज्ञ व्यक्तीने त्याच्याबद्दलची जी माहिती दिली त्याचा नक्कीच मला असं वाटतं की मी अजून एक गोष्ट सांगतो. जी भीती आहे ना समाजामध्ये, ह्या फिअर भीतीचं पुढचं जे गोष्ट असते ती असुरक्षितता असते. असुरक्षिततेमुळे माणूस सुरक्षित व्हायला बघतो, काहीतरी करून तो सुरक्षित, मग तो सगळ्या पॅथीज ट्राय करतो,
तो होमिओपॅथीचे गोळ्या घेतो, आयुर्वेद घेतो, ॲलोपॅथीचे डॉक्टर सांगतील तसं करतो, हे विटॅमिन्स घे, इम्युनिटी बुस्टर घे. आणि मग हळूहळू ह्याचा ऍडव्हान्टेज घेणारे लोक पण असतात समाजामध्ये, असं दिसून आलंय. आणि त्याच्यामुळे गैरसमजुतीमुळे पण बराच तोटा होऊ शकतो. आणि मग याच्यामध्ये वेगवेगळ्या फेक औषधं, काहीतरी उगाच मार्केटमध्ये आणणं, पैसे कमवणं. आपण मास्क मध्ये पाहिलं, सॅनिटायझिंग फ्लुइड मध्ये पाहिलं, आता ड्रग्ज मध्ये होणार आहे तेच. आणि याच्यामध्ये ह्या भीतीपोटी परदेशी लोकांचं असं एक भीती आहे की त्यांच्याकडनं काही ड्रग्ज आपल्याकडे मेडिसिन्स लादले जातील का, कारण सायन्स वेस्टर्न बनणं येतं. त्यामुळे येणाऱ्या सायन्समध्ये त्यांच्या रिसर्चला पोषक अशी काही औषधं जी आहेत ती आपल्याकडे लादली जातील का, जेणेकरून ती वापरण्याकरता आपल्याला बंधन पडेल, इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन म्हणून. आणि मग त्याच्यात हा सगळा इकॉनॉमिकल आणि बिझनेस पण अँगल याच्यामध्ये त्या फिअरमुळे निर्माण होऊ शकतो. भीतीनं बाळगता स्वच्छता, हा इम्युनिटी वाढवणं हेच आपल्या हातात आहे, तेवढं केलं तरी खूप झालं. डॉक्टर साहेब आपले खूप खूप धन्यवाद. नक्कीच अजून मला असं वाटतं की परत एक 75 दिवस झाले तर पुढचा 150 दिवसांनी करूया, एक रिव्ह्यू करायला परत 150 दिवसांनी परत बसू. पण आपल्या या एक्सपिरियन्सचा नक्कीच सगळ्यांना उपयोग येईल, कुठे धीर पण मिळेल. आणि या बॅटलमध्ये आपण इतक्या दिवस समाजाची, मानवतेची आणि राष्ट्राची सेवा केली, ह्याच्याबद्दल सुद्धा आपलं फार फार अभिनंदन करतो आणि आपले आभार मानतो. धन्यवाद.